कसा सत्कार झाला, कसा स्टेज आहे. खरं तर या गावच्या प्रथम नागरिक आमच्या ताई, त्याचबरोबर IIT इंजिनियर असलेले खेडकर साहेब, त्याचबरोबर आता विचारपीठावर मला वाटते 10 वाजून गेलेत. कायदा मोडायला मला पण आवडत नाही, पण आता पर्याय नाही, कारण एवढी माणसं इथं जमलेले आहेत. मला वाटतं स्टेज पण भरलं आहे आणि उभं पण राहिलेली लोक आहेत, तरुण वर्ग आहे, इकडं माझ्या माता भगिनी आहेत, आणि स्क्रीन लावून परत बाहेर एखाद्या आमदार खासदाराची सभा वाटते. तर मला काय म्हणायचं आहे, मीडिया बघतोय, तुमच्याकडं महाराष्ट्र बघतोय. खेडकर साहेब, तुमच्यासारखा माणूस, तुमच्या सुविद्य पत्नी यांनी जो विकास केलाय, खरं तर तुम्ही मगाशी सांगत होता आणि एवढं शांत सायलेंट भाषेत सांगत होता, खरोखर मन भरून येत होतं. तुमचं कौतुक करायचं म्हणून नाही बोलत. काही माणसं बोल घेवडी असतात आणि काही माणसं करते असतात. आणि मग करत्या लोकांपैकी मी तुम्हाला खरोखर, तुमचा वारसा आहे राजकीय, तुम्ही खरं तर नोकरीत आहात, पुन्हा IIT इंजिनियर आहात, गरज आहे तुम्हाला. तुमच्यासारखी माणसं पुढे येण्याची आवश्यकता आहे. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं अनेक मान्यवर इथं उपस्थित आहेत. काही लोकांची नावं घेईनच, काही लोकांची नावं राहिली तर सगळ्यांनी मला मोठ्या मनानं माफ करावं. यामध्ये आमचे काकडे सर आहेत, आमचे PT चव्हाण सर आहेत, फुलचंद बोरकर आहेत, गजानन काळे आहेत, वाघमोडे सर आहेत, युवराज नागरे आहेत, अण्णासाहेब मतकर आहेत, आमच्या मयुरीताई खेडकर आहेत, बरीच लोक आहेत. म्हणजे आता इथं उपस्थित असलेले आमचे, यांचं नाव माझ्या लक्षातून गेलं, बटोळे मामा आहेत, शेख जमादार आहेत, अजून इकडं आमचे वडीगोदरी गावचे आणि आमच्या घनसावंगीचे आगामी आकर्षण असं म्हणतो, आमचे बळीराम तात्या खटके आहेत. बरीच लोक आहेत ज्यांनी वडीगोदरीचं आंदोलन छातीची ढाल करून या महाराष्ट्राला दाखवून दिलं. असे अनेक मान्यवर मंडळी आहेत. आमचे बोराटे सर आहेत इकडं. खरं तर मी सर तुम्हाला खरं सांगू का, या 18 पगड जातीचं या गावगाड्यामधल्या OBC भटक्या विमुक्त जाती जमातीच्या हक्काचा आवाज बनण्याचं आम्ही काम केलंय. आम्ही कुठल्याही आमदार खासदाराची पोरं नाही. म्हणून एवढं सत्कार, एवढे हार तुरे आणि स्टेज आणि बाकी सगळं बघितल्यावर आम्हाला खरोखर एकदम ऑकवर्ड वाटायला लागलं. पण ठीक आहे, चला, आमच्या माणसांनी सुद्धा पुढं आलं पाहिजे, आमच्या माणसांनी सुद्धा बोललं पाहिजे. आमची माणसं सुद्धा गुणवत्तेमध्ये कुठंच कमी नाही आहेत. काय म्हणतो हा माणूस म्हणतो, अरे कमी, यांच्या हाताखाली आमच्या पोरांना काम करावं लागतं. साहेब, IIT इंजिनियर आहात आणि एक IIT इंजिनियर 18 पगड जातीच्या लोकांना बरोबर घेऊन काम करतो आणि 1 रुपयाचा आमिष न घेता काम करतो. याच्यापेक्षा दुसरं काय असू शकतं? बाबांनो, एवढ्या गोष्टींना स्पर्श करता येईल. गावगाड्यामधल्या 18 पगड जातीच्या लोकांचं, आमचं OBCचं हक्काचं, अधिकाराचं हे आरक्षण आहे. हे आरक्षण टिकलं पाहिजे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बघा, या चकलंबा गावामधल्या सगळ्या लोकांना माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे. या देशाला स्वातंत्र्य मिळत होतं त्यावेळी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे शहराकडे चला, आणि त्याच वेळी महात्मा गांधी म्हणायचे खेड्याकडे चला. त्यावेळी गावगाड्यात माझा 75% समाज राहतोय. गावगाड्यामध्ये भटक्या विमुक्त जाती जमाती राहत आहेत. गावगाड्यामध्ये बलुता आलुता राहतोय. आणि या माणसांच्या मनामध्ये, या माणसांना नागरिक म्हणून जगवायचं असेल, या माणसांची आत्मसन्मानाची लढाई जिंकायची असेल, तर तुम्हाला आम्हाला खेड्याकडे जावं लागेल, असं महात्मा गांधी म्हणायचे. आणि त्याच वेळी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे शहराकडे चला, कारण गावगाड्यामध्ये माझ्या दीनदलितावरती अन्याय होतोय. गावगाड्यातल्या माझ्या दीनदलितांच्या बाबतीमध्ये अस्पृश्यता पाळली जाते. आणि हे बालंट कुठेतरी दूर व्हावं, शहरामध्ये जावं, आणि शहरामध्ये मग शिक्षण घेतल्यानंतर वाघिणीचं दूध पिलेले बछडे गुरगुरल्याशिवाय राहणार नाहीत. ही सभा कुठल्याही आमदार खासदाराची सभा नाही, कुठल्याही प्रस्थापित माणसाची सभा नाही. ही सभा, आता बघा, इथं स्टेजवर आल्यानंतर इथं धनगर समाजाच्या बांधवांनी सत्कार केला, इथं माझ्या बंजारा समाजाच्या लोकांनी सत्कार केला.
याच्याही पलीकडे जाऊन माझ्या विजयंती अप्रवर्गातल्या प्रतिकात्मक तुम्ही केलं, मला तुमचे आभार मानावे तेवढे कमी आहेत. माळी समाजाच्या लोकांनी माझा सत्कार केला. याच्याही पलीकडे मला विशेष कौतुक असं तुमचं करावंसं वाटतं की माझ्या पारधी भगिनी आणि पारधी बांधवांना तुम्ही इथं घेऊन आला. आणि त्यांनी आमचा सत्कार कशाने केला तर जाळी दिल्या, जाळी दिली. आता जाळं लावायचंय तुम्हाला, मला जाळं. ज्या माणसांचा जन्म मुळात का त्या बांधवांचा मी तुम्हाला इथं, अहो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणायचे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गावगाड्यामधल्या शेवटच्या घटकापर्यंत या लोकशाहीच्या माध्यमातून सुग्रास असा स्वयंपाक बनवलाय, हा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचला पाहिजे. अरे महामानव होते ते, महामानव माझे महात्मा ज्योतिराव फुले. तुम्हाला आहे ना वेळ? 15-20 मिनिटं ऐकायची तयारी आहे ना तुमची? तुम्हाला परत एकदा कान खोलून सगळ्यांनी ऐकायचं. या देशाला स्वातंत्र्य मिळत होतं तेवढी हे आत्ताचे आमदार खासदार लोक आहेत ना, यांचे बापजादे सगळे वतनदार होते. या महाराष्ट्रामधले सगळे सरदार, वतनदार, जागीरदार, दरकदार होते. हे इंग्रजांना काय मागायचे माहितीये का? आमचा वाडा कसा टिकल, माझी जायदाद कशी टिकल. आता ही जरांगे पाटील म्हणतायत ना आमच्या निजामाच्या काळात नोंदी होत्या. अरे ह्या नोंदी कशाच्या होत्या माहितीये का? हे काय बलुतेदार म्हणून निजामाकडे गेले नव्हते, हे सरदार म्हणून, जागीरदार म्हणून निजामाकडे गेले होते. आणि यांच्या सातबारे किती एकराचे होते ते पण काढा ना एकदा, नोंदी काढा की नोंदी. 100 एकर, 200 एकर, 4 गावं, 10 गावं. तुम्हाला कुणब्याची नोंद सापडली काय? अरे तुमच्या वतनाची नोंद सांगा ना एकदा आम्हाला. त्यामुळे या महाराष्ट्रात हे थोतांड आहे सगळं. मगाशी तुम्ही पारधी समूहाला इथं घेऊन आलात. मला इथल्या सगळ्या लोकांना सांगायचंय, अरे विजयंती अप्रवर्गातल्या माझ्या सराईत म्हणजे माझ्या गुन्हेगार बांधव म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. जन्मजात आमचा पारधी जन्माला आला, त्याच्या कपाळावरती गुन्हेगारीचा शिक्का घेऊन जन्माला आला. आमचा बेरड बेडर, रामोशी, कंजार, भाट, लबान असेल, आमचा बंजारा असेल, विजयंती अप्रवर्गातल्या लोकांना एकूण म्हणजे इंग्रजांनी सराईत गुन्हेगारीचा ऍक्ट 1972चा हॅबिच्युअल अपेंडरचा ऍक्ट, त्या माणसांना आजही आमच्या व्यवस्थेमध्ये माणूस म्हणून जगण्याचा अधिकार इथल्या व्यवस्थेनं दिला नाही. आमच्या पारधी बांधवांची पालं एखाद्या गावामध्ये 8 दिवसाच्या पलीकडे ते पाल, त्याला त्या गावात राहायला त्याला अधिकार नाही. हा माणूस काय म्हणतो, आम्हाला मागासलेपणाचं सर्टिफिकेट द्या. पण माझ्या गावगाड्यामधला नाथपंथी डवरी गोसावी, माझ्या गावगाड्यामधला पारधी, माझ्या गावगाड्यामधल्या विमुक्त अप्रवर्गातली माणसं, माझ्या गावगाड्यातल्या ब प्रवर्गातली माणसं. ब प्रवर्गात कोण आहे? कुडमुड्या जोशी, मेडंग्या जोशी, तो चित्रकथी. म्हणजे ब प्रवर्गातल्या माणसाला सुद्धा त्यांचा पुरावा देता येत नाही, दाखला काढता येत नाही, शिक्षण घेता येत नाही. हे का सांगायला लागलोय मी तुम्हाला? कारण ही माणसं मागास आहेत. या माणसांना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसी, अदर बॅकवर्ड क्लासेस, विजयंती, एसबीसी अंतर्गत तुम्हाला आरक्षण दिलंय. आणि मग या आरक्षणाच्या माध्यमातून आता कुठंतरी एखादा बंजारा समाजाचा आमदार होतोय, एखादा वंजारी समाजाचा आमदार खासदार, एखादा म्हणतोय, मी जास्त म्हणत नाही. काय आहे माहितीये का? आता माझ्या बाया बापड्या इकडं गावगाड्यातली सगळी बुजुर्ग मंडळी बसलेले आहेत. तुमचं आमचं गावगाड्यातलं झालं काय माहितीये का? तुमचं आमचं गावगाड्यामध्ये असं झालं, वाघमोडे महाराज, गावगाड्यामध्ये तुमच्या आमच्या घरामध्ये एखादं लेकरू जन्माला आलं ना, तुमच्या आमच्या माता भगिनी त्याचं बारसं घालतात. म्हणजे त्याचा नामकरण सोहळा त्या लेकराचा करतात, संस्काराचा सोहळा. आणि मग पाळणा म्हणला जातो. सुरेल अशा आवाजामध्ये माझ्या माता भगिनी सगळ्या एकत्र येतात. आणि तो पाळणा म्हणत असताना तो पाळणा कुणाचा म्हणतात? तर तो पाळणा म्हटला जातो, माझा राजा शिवाजी ग, माझा प्रभू रामचंद्र ग, माझा श्रीकृष्ण ग. काय म्हणतात आपल्या माता भगिनी? पाळणा कुणाचा म्हणतात? राजा शिवाजीचा पाळणा. त्याच्या नावानं हे लेकरू मोठं व्हावं, या लेकरानं कलेकटर व्हावं,
या लेकानं आमदार खासदार व्हावं, माझा नामदार ग, माझा आमदार ग. तिला बिचारीला माहित नसतं आमदार कोण होतो, कधी होतो. पण आमच्या जरांगे पाटलांच्या घरामध्ये लेकरू जन्माला आलं तर त्या माता भगिनी काय म्हणतात माहितीये का? माझा आमदार ग, माझा खासदार ग. आणि आमदार खासदार नाही जमला तर कारखान्याचा डायरेक्टर ग. आणि डायरेक्टरशिप नाही जमले तर जिल्हा बँक आहेच, माझा DCC बँकेचा चेअरमन ग. आणि ते पण नाही जमलं, 5 कोटी 10 कोटी 20 कोटीचा कर्ज बुडव्या माझा झोलर ग. गावगाड्यामधल्या माझ्या 18 पगड जातीने राजा छत्रपती शिवाजी महाराजांची आयडिओलॉजी बाळगावी. गावगाड्यामधल्या माझ्या 18 पगड जातीने रयतेचा राजा छत्रपती शिवाजी, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सगळ्या माणसांनी आदर्श बाळगावा, आयडिओलॉजी बाळगावी. आणि या माणसांनी मात्र सत्तेमधून पैसा, पैशामधून सत्ता, परत पैशामधून सत्ता. मग पवार साहेब, या गावगाड्यामधलं आमचं ओबीसीचं आरक्षण चॅलेंज केलं जातंय, आमचं आरक्षण डावललं जातंय, आमचं आरक्षण हिरावून घेण्याचा घाट या महाराष्ट्रात घातला जातोय. आणि आमचा जाणता राजा शरदचंद्रजी पवार मात्र एक शब्द बोलायला तयार नाहीत. द्या ना उत्तर, बोला ना, हे मागासांचं आरक्षण आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, ज्या घरामधली महिला, परत ध्यान देऊन ऐका सगळी मंडळी, ज्या घरामधली महिला चाऱ्याच्या आणि सरपणाच्या शोधात घर सोडून डोंगराच्या कुशीला जाते, ते घर कधी सुधारलेलं असू शकत नाही. कुणाच्या महिला काम करतात? ऊस तोडावा, कुणी तोडावा ऊस? माझ्या वंजारी समाजाच्या महिलांनी. ऊस कुणी तोडावा? बंजारा समाजाच्या, होलार समाजाच्या महिलांनी. मेंढपाळीचा व्यवसाय कुणी करावा? धनगरांच्या महिलांनी. गावगाड्यामध्ये दिवस उगवल्यानंतर दिवस मावळेपर्यंत तळपत्या उन्हामध्ये काम कुणी करावं? माझ्या 18 पगड जातीच्या लोकांनी. अरे आमच्या महिलांचे चेहरे रापलेले असतात. हे का मी तुमच्या समोर बोलायला लागलोय? कारण मागास म्हणून ज्यावेळी घ्यायचा तुम्हाला अधिकार कधी प्राप्त होतो, ज्यावेळी गावगाड्यामधल्या महिलांचं राहणीमान, गावगाड्यामधल्या महिलांचं शिक्षणाचं गळतीचं प्रमाण, माझ्या भटक्या विमुक्त जाती जमातीमधली लेकरं आश्रमशाळामध्ये ऍडमिशन घेतात, पण 7वी झाल्यानंतर त्या मुलांच्या LC काढायला पालक तिथपर्यंत जात नाहीत. म्हणजे माझ्या लेकीबाळी 7वी नंतर शिक्षण घेत नाहीत. अरे गावगाड्यामध्ये तुम्ही ग्रामीण भागामधली माणसं आहेत. गावातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये पहिलीला 50 मुलींनी ऍडमिशन घेतलं तर त्यातल्या 5वी 6वीला येईपर्यंत त्यातल्या 10-20 गळतात. त्या 8वी 9वीला गेल्या की पुन्हा त्यातल्या 10-20 गळतात. त्या 10वीला गेल्या की त्या 50 मुलीपैकी फक्त 15-20 उरतात. आणि 10वी झाल्यानंतर 11-12वीला जाईपर्यंत त्यातल्या 5च उरतात, 6च उरतात. आणि मग इंजिनिअरिंग मेडिकलला जाईपर्यंत त्या 50 मुलीमधल्या फक्त 2-4च मुली उरतात. हे मागासलेपण आहे ना. राज्य मागासवर्ग आयोगाचा सदस्य म्हणून या गोष्टी तुमच्या समोर मांडतोय. कारण गावगाड्यामधल्या 18 पगड जातींच्या लोकांचं हे मागासलेपण आहे. आजही काबाड कष्ट करणारी ही माणसं आहेत. आजही यांना या लोकशाहीचे सुग्रास असं फळं चाकता आलेली नाहीत. या माणसांचा आवाज तुम्हाला बनावं लागेल. इथल्या आमदार खासदारांना जाब विचारावा लागेल. इथले आमदार खासदार आमचं आरक्षण जात असताना गेलेत कुठं? ते जरांगे म्हणतायत आम्ही 60% आहोत गावगाड्यामध्ये. काय 60%? मोजा ना आम्हाला एकदा, मोजा. करा जनगणना, जात निहाय जनगणना करा. गावगाड्यामध्ये कुणाची संख्या किती आहे एकदा कळेल. ते जरांगे काय म्हणतोय, वाघमोडे महाराज कुठे आहेत? धनगर समाजाच्या लोकांना मला आवर्जून सांगायचंय, आम्ही आणि धनगर एक भाऊ भाऊ म्हणतोय. काय म्हणतोय? आणि इकडं अंतरवली सराटीत जरांगे पाटील म्हणतात आमचं आणि धनगरांचं भांडण नाही. ऐका ऐका. आणि त्याच वेळी शरदचंद्रजी पवार बारामतीत जातात, गळ्यात या असलं पिवळं दुपट्टा घालतात आणि म्हणतात आम्ही ST आरक्षणाच्या लढाईमध्ये लक्ष घालू. अरे आजपर्यंत गेला होता कुठं?
आमच्या 4 पिढ्या एसटी आरक्षणासाठी खपल्या, पण आमचं विजयंती, आमचं ओबीसी मधलं आरक्षण साहेब 3.5% आरक्षण आहे. तुमच्यामध्ये भांडणं लावण्याचा हा प्रकार आहे. तुमच्यामध्ये फोडा आणि राजनीती करा, हे धोरण आहे यांचं. म्हणून तुम्हाला आम्हाला एकत्र यावं लागल. काय झालंय साहेब, तुम्ही खूप मोठे इंजिनियर अधिकारी आहात. गावगाड्यामधल्या सगळ्या लोकांना माझी कळकळीची विनंती आहे. अरे इथं विकास, आर्थिक नियोजन खूप झाली. मुंबईमध्ये वरळी सी लिंक पूर्ण झाला, कोस्टल रोड पूर्ण झाला, पुणे मुंबई एक्सप्रेस वे पूर्ण झाला, समृद्धी महामार्ग पूर्ण झाला. काही माणसं येतात, हाके सर लय विकास झालाय, एवढा विकास झालाय, तुम्ही कशाला असलं बोलताय? विकास झाला ना, आर्थिक विकास झाला ना. हजारो लाखो करोडो रुपये समुद्राचा तळ घेऊन तो पूल बांधला पाहिजे, विकास झाला पाहिजे. पण माझ्या गावगाड्यामधल्या भटक्या विमुक्त जातीच्या लोकांना, माझ्या गावगाड्यामधल्या ओबीसीच्या लोकांना आजही या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये जिल्ह्याला वसतिगृह मिळत नाही. आजही आमचा इथला एखादा खासदार या देशाच्या संसदेमध्ये ओबीसीची बाजू मांडायला निवडून जात नाही. गेले असतील एखाद दुसरे, पण त्यांना ओबीसीचा लॉंग फॉर्म बी माहित नाही. म्हणून गावगाड्यातल्या सगळ्या 18 पगड जातीच्या लोकांना सांगणं आहे, जातीची युती झाली पाहिजे. गावगाड्यामधल्या सगळ्या लोकांना माझी विनंती आहे, गावगाड्यातल्या सगळ्या लोकांना माझी कळकळीची विनंती आहे. बाबांनो, हे तुमचं आमचं आरक्षण टिकवायचं असेल तर गावगाड्यामधल्या आंबेडकरी जनतेला तुम्हाला मला बरोबर घ्यावं लागेल. मी माननीय बाळासाहेब आंबेडकरांचा आभार व्यक्त करतो की तुम्ही उशिरा का होईना ओबीसीच्या बाजूने उभं राहिलात, आमच्या लढ्याला बळ मिळाले. पण याच्याही पलीकडे जाऊन आपल्या गावगाड्यातल्या मुस्लिम बांधवांना सुद्धा तुम्हाला मला समजावून सांगावं लागेल की तुम्हाला आम्हाला एकत्र यायचं आहे. कारण माळी, साळी, कोळी, तेली, हातकर, धनगर, सनगर, वंजारी, लोणारी, परीट, गुरव, गडसे, नाभिक, सुतार, लोहार, कुंभार, गावगाड्यातला बेरड रामोशी, माझ्या मुस्लिम समाजामधला तेली, तांबुळी, कुरेशी, आमचा कासार, ही माणसं ओबीसी नाहीत. तुम्हाला आम्हाला आरक्षण मिळवून देण्यामध्ये ते शब्बीर भाई अन्सारी म्हणून आहेत. अरे त्यांनी 70-80 GR तुमच्यासाठी काढले. आणि हा माणूस काय म्हणतो की आता आम्ही आणि मुस्लिम समाज आणि दलित समाज आणि धनगर समाज आणि आमका समाज आणि तमका समाज आम्ही सगळेजण एक होणार आणि ह्यांना खपा पाडणार. कुणाला पाडणार? अरे आमदार बी तुम्हीच, खासदार बी तुम्हीच, मंत्री बी तुम्हीच, मुख्यमंत्री बी तुम्हीच, कारखानदार बी तुम्हीच, आणि तुम्ही पाडणार कुणाला? गावगाड्यातल्या सगळ्या लोकांना. आता मुस्लिम समाजाचा विषय निघाला म्हणून मला एक मुद्दा मांडायचा आहे तुमच्या समोर. काय होतं माहितीये का, मी बघा त्या सांगोला तालुक्यामधला पंढरपूरच्या पण पलीकडं, सांगलीच्या आणि त्या पंढरपूरच्या मध्ये माझं गाव येतं. साहेब, सांगली मिरजेला जातीय दंगल झाली. काय झाली? जातीय दंगल झाली. आता आम्ही थोडंसं कार्य करतो, मग कार्य करतो म्हटल्यावर एक 2-4 जण धावत पडत आमच्याकडे आलं. सर तुम्ही पत्रक काढलं पाहिजे म्हणला, तुम्ही हिंदूंच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे म्हणला. काय म्हणला? हिंदूंच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे. त्या माणसाला मी प्रश्न विचारला, जमादार साहेब, त्या माणसाला मी प्रश्न विचारला, माझ्या गावगाड्यामध्ये, माझ्या गावात आयबू मुलानी नावाचा माणूस आहे. अरे त्या माणसाच्या मंडळीच्या, म्हणजे त्याच्या पत्नीच्या अंगात आमची मायाक्का देवी, त्या आमच्या धनगर समाजाची मायाक्का देवी. अरे तो मुलांनी, तो गावातला माणूस कपाळ भरून भंडारा लिहितो, आमच्या देवाला येतो, आणि त्याच्या विरुद्ध आम्ही दंगल घडवायची. गावगाड्यामधले आम्ही लोक एक आहोत. गावगाड्यामध्ये रोज आम्ही एकमेकाच्या हातात हात घालून जातो. यांचं राजकारण ज्यावेळी धोक्यात येतं त्यावेळी दंगली घडतात. आणि दंगली घडवायला कोण जबाबदार आहेत याची हिस्ट्री महाराष्ट्रामधली तपासून बघा. आमच्या ओबीसीने कधीही दंगल केली नाही. आमच्या विमुक्त जाती जमातीने जबाबदारीने बोलतोय, आमच्या या 18 पगड जातीच्या लोकांनी कधीही दंगल घडवली नाही, कधीही कायदा हातात घेतला नाही, कधीही इथली लोकशाही चॅलेंज केली नाही. आणि तुम्ही मगाशी आबांनी सांगितलं
छत्रपती शाहू महाराजांचे वंशज विशाळगडावर काय केलं तुम्हाला माहिती आहे? बरं ते जाऊ द्या, तुमच्या या भागातला खासदार एक निवडून गेलाय. बरं का, त्याला एका माझ्या मुस्लिम बांधवाचा फोन गेला. आम्ही ऐकलाय, चांगला ऐकलाय. तो म्हणला तू मला असं का सांगतोयस? तो म्हणला अहो तुमचं एक स्टेटमेंट आलं पाहिजे, आम्ही तुम्हाला मतं दिली ती. काय म्हणला बिचारा? अपेक्षा व्यक्त केली, फक्त अपेक्षा. काय म्हणला? खासदार साहेब तुम्ही असं असं बोललं पाहिजे, आम्हाला आधार दिला पाहिजे, आमच्या बाजूनं तुम्ही बोललं पाहिजे, एवढी अपेक्षा व्यक्त केली. हो तू मला सांगतोयस, तुम्हाला आदेश देतोयस? तुम्ही आपलं कोण आणि परक कोण हे ओळखायला शिका. आमच्या संभाजी महाराजाचं राजकारण अडचणीत आलंय. अरे शाहू राजा कुणीकडं आणि त्यांचा वारसा सांगणारी माणसं कुणीकडं? रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज कुणीकडं आणि त्यांचं नाव घेऊन त्या प्रतिमेच्या खाली बसून लोकनियुक्त मुख्यमंत्र्यांना शिव्या देणारा आंदोलक कुणीकडं? अरे छत्रपती शिवरायांचं राज्य सस्टेन होण्यासाठी आम्ही लढाया लढल्यात. आम्ही 18 पगड जातीच्या लोकांनी जीवा महाले शिवा काशीत. अरे जीवाची कुर्बानी केली, कुर्बानी छत्रपती शिवरायांसाठी. माझा तानाजी मालुसरे महादेव कोळी आदिवासी समाजातला जीवाची कुर्बानी केली. शिवा काशीत जीवा महाले माझ्या नाभिक समाजातले. बेहेरजी नाईक माझ्या बेरड बेडर रामोशी समाजातला सरदार, गुप्तहेर खात्याचा प्रमुख. मदारी मेहत्तर माझ्या मुस्लिम समाजाचा बांधव. या माणसाने जीव दिला रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांसाठी. आणि ही माणसं काय म्हणतात? या छत्रपती शिवरायांच्या ह्या 18 पगड जातीच्या सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीयांच्या ताटातलं आरक्षण हिसकावून घ्यायचा प्रयत्न करतात. याचा विचार तुम्ही आम्ही करणार आहोत की नाही? तुम्ही आम्ही एकत्र येणार आहोत की नाही? हा महाराष्ट्र म्हणजे माझ्या या चकलंबा गावामधील 18 पगड जातीची माणसं इथं समोर उपस्थित आहेत. अरे हा खरा महाराष्ट्र आहे. तुमचे आमदार आणि खासदार निवडून आले म्हणजे तुमची संख्या 60%. काय लगा, काय आबाळाला मुका घेतोय? अरे जरांगे, तुला बाबासाहेबांचा, माझ्या महात्मा ज्योतिराव फुल्यांचा, राजर्षी शाहू महाराजांचा यांना फोटो चालत नाही. अरे समतेचं तत्व दिलं कुणी? आरक्षणाची पॉलिसी आणली कुणी? यांनी 56 मोर्चे काढले या महाराष्ट्रात. त्या 56 मोर्चामध्ये एक मागणी होती की अॅट्रॉसिटी कायदा रद्द करावा. माझ्या दलित बांधवांना माझा सवाल आहे, महाराष्ट्रामध्ये अॅट्रॉसिटी कायदा रद्द करावा म्हणून माझ्या ओबीसीनी कधी मागणी केली का? माझ्या भटक्या विमुक्त जाती जमातीमधल्या एखाद्या नेत्यानं अॅट्रॉसिटी कायदा रद्द झाला पाहिजे म्हणून कधीही मागणी केली नाही. कारण तो कायदा म्हणजे माझ्या दीनदलित बांधवांचा गाव कुसामधील हक्क आणि अधिकार वाचवणारं ते कवच कुंडल आहे. आणि तुम्ही काय म्हणता? अॅट्रॉसिटी कायदा रद्द झाला पाहिजे. यांना ओबीसी चालत नाही, यांना मुस्लिम चालत नाही. काय म्हणायचं? आम्ही आता मुस्लिम दलित बांधव, आम्ही मुसलमानांना आरक्षण मिळवून देणार आहे. आमच्या औरंगाबादमध्ये आमचे जलील नाही चालले, त्यांना आमची मतं मात्र घेतली त्यांनी. जबाबदारीने बोलतोय बरं का, बीडमध्ये बोलतोय, बीडच्या भूमीत बोलतोय. अरे आमचा जलील अजिबात चालत नाही. आमची मतं मात्र गावागावात पाहिजे. आमचे बाळासाहेब आंबेडकर चालत नाहीत, पण दलिताची मतं मात्र यांना पाहिजेत. धनगराला आजपर्यंत 78-79 वर्षात एकही धनगराचा लोकनियुक्त खासदार झाला नाही. एक झाला होता बीडमध्ये, रखमाजी गावडे साहेब, पण तो स्वातंत्र्य चळवळीमधला खंदा समर्थक होता. खूप मोठा इतिहास आहे, काढलं तर निघतं काही काही. पण बाबांनो, लोकनियुक्त खासदार इथला. मग मी का धनगराचं उदाहरण घेतलं? 2 नंबरला लोकसंख्या आहे, 2 नंबरला लोकसंख्या आहे, पण विधानसभेत आमदार मात्र एकच.
तुम्ही पैरेकरी बदला आता. किती दिवस यांच्या पैऱ्याला जायचं? त्यांची कधी बैल आपल्या पैऱ्याला येणार आहेत का नाही येणार आहेत? आता तुम्ही गेवराईचं सांगितलं, मग अशी उल्लेख केला, आबांनी पण उल्लेख केला. काय सांगितलं की गेवराईमध्ये कोण काय, मला नावं बी आठवत नाही. अरे हे आमदार खासदार मंडळी आहेत, अरे कोण सुद्धा खात नाही साहेब यांना. अरे एवढे 48 खासदार आहेत, नाहीत महाराष्ट्राला माहित काय आयडेंटिटी आहे यांची, काय नॉलेज आहे, काय ज्ञान आहे. कोण फुले शाहू आंबेडकर, कुठलं सामाजिक न्यायाचं धोरण, कुणाचं आरक्षण, दलिताची आयडेंटिटी काय, त्यांची सामाजिक स्थितीगती काय, मुस्लिमांची सामाजिक स्थितीगती काय, शिक्षणामधलं कुणाचं काय योगदान, ऊसतोड मजूर म्हणून कोण काम करतात, वीटभट्टीवरती काम कोण करतात, कुणाच्या लेखीबाळींना जास्त त्रास सहन करावा, यांना काही माहीत नसतं. अरे निवडून आले माझ्या मराठवाड्यामधले खासदार, धावत पळत गेले आणि जरांगेनं पाठिंबा दिला, आमचा तुम्हाला पाठिंबा. अर्धी लोकसंख्या इथं आक्रोश या महाराष्ट्रात व्यक्त करते, आर्त टाहू फोडते, पण एक खासदार पुढे येऊन आपल्याला ते पाठिंब्याचं पत्र देत नाही. कोण जातीयवादी आहे मग? बाबांनो, वेगवेगळ्या पक्षाच्या सावलीला अनेक नेते इथं असतील. सगळ्या लोकांना माझी कळकळीची विनंती आहे, तुम्हाला बनायचं असेल तर स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे बना. तुम्हाला बनायचं असेल तर छगनरावजी भुजबळ बना. का नावं घेतली मी यांची? उगाच अशी घेतली का? इथं सभेत आलोय ना, आता मग माणसं दिसते मग बोलायचं म्हणून बोललो का? नाही. स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे, या देशामध्ये जातनिहाय जनगणना झाली पाहिजे. ओबीसींच्या हक्क आणि अधिकारासाठी 2011 साली भाजपचा राष्ट्रीय नेता त्या दिल्लीच्या संसदेला घेराव घातला होता. त्या घेराव्याचं नेतृत्व स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे करत होते. घेतली पाहिजे ना ठाम भूमिका. हा, ओबीसी आणि मागासवर्गीयांच्या बाजूने बोललं पाहिजे ना. छगनरावजी भुजबळ, अरे 450 जातीची भाषा त्यांनी बोलली. हे टिकलं पाहिजे, या लोकांना प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे म्हणून छगनरावजी भुजबळ बोलले. त्यांना लगेच जातीयवादी 400 जातींची भाषा बोलणारा जातीयवादी आणि एका जातीची भाषा बोलणारा देव. अरे दादा हो, देवाच्या तोंडी शिव्या असतात का? माता भगिनीच्या नावानं शिव्या देव देतो का? आणि काय म्हणले माहिती आहे का? तुम्हाला एक सांगतो बंधूंनो, हे बघा काय म्हणले माहिती आहे का? मी एक उदाहरण सांगतो तुम्हाला. आम्ही तिकडून येत होतो त्यावेळी आम्हाला काही माणसं आडवी आली, कारण आपला वावर सगळ्या मेंढक्यात वावर, सगळ्या माणसात वावर, बंजाराच्या तांड्यावर असेल, वंजारी समाजाची लोक. मला पुण्याच्या स्टेशनला एक कुटुंब भेटलं, पळत आलं, म्हणले मला सेल्फी काढायचा. एकदम असा रापलेला चेहरा, मळका चेहरा, नवरा बायको आले, फोटो काढला. मी त्याला विचारलं कुठला, तर बीड मधला म्हणला. मी ज्यावेळी सांगोल्यामधून इकडे आंदोलनाला येत होतो, साहेब तुम्हाला सांगायचं, आंदोलनाला येत असताना काही माणसं म्हणले, अरे तू आंतरवली सराटीला चाललाय. बळीराम तात्या ऐका, तू आंतरवली सराटीला चाललाय, तिकडं जाऊन आंदोलन करतोय. अरे साधं सोशल मीडियाला बोललं तर नाक घासायला होते. सोशल मीडियावर एखाद्या नाभिकाचं पोरगं बोललं, आमचं ओबीसीचं आरक्षण टिकलं पाहिजे म्हटलं, तर त्याच्या दुकानावर हल्ला होतोय. कुणी ब्र शब्द काढला तर हाकेसर त्याच्या घरावरती हल्ला होतोय. आणि बीड शहरामध्ये हॉटेलं जाळली, दुकानं जाळली, आणि लोकप्रतिनिधी म्हणजे आमदारांची घरं जाळली. आणि तू कुठं चाललाय? आंतरवली सराटीला उपोषणाला चाललाय. म्हणजे मला सगळेजण भ्या काय घालत होते, वाघ आहे गुहेकडे चाललाय, वाघ आहे. बळीराम तात्या काय म्हणायला लागले, वाघ आहे. माझं बी काळी धक 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 करत होता. आता वाघ आहे आणि आपल्याला खातोय, आता आपल्याला खाणार. पण तिथं आलो ना, हे वाघ वी काय नव्हतं बरं का. हे मांजर होतं, मांजर. बटुले मामा, तुमच्या शेजारचा तुम्हाला जास्त माहिती आहे. कारण सांगतो, कारण उगाच नाही बोलत. कारण ते म्हणायला लागलं, पुन्हा आम्ही उपोषणाला बसलो
18 पगड जातीची भाषा बोलायला लागलो. गडी म्हणला ओबीसी सगळी एक झाल्या ती, मी एकटा पडलोय, आता तुम्ही जागं व्हा. अरे वाघ असं बोलतो का? मांजर मांजर म्याव 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 करतो. मला तुम्हाला हे बघा, वैयक्तिक द्वेष, कुणावरती वैयक्तिक टीका टिप्पणी आपल्या तत्वात बसत नाही, मान्य आहे आम्हाला. पण गावगाड्यामधल्या 18 पगड जातीचा आवाज या महाराष्ट्रामध्ये उठला नाही. उत्तरेमध्ये एका यादवाची सत्ता गेली की दुसऱ्या यादवाची सत्ता येते. तमिळनाडूमध्ये गेलं तर एका स्टॅलिनची सत्ता गेली की दुसऱ्याची म्हणजे दुसऱ्या ओबीसीची सत्ता येते. पण माझ्या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये मात्र तुम्ही आम्ही सगळी माणसं एकत्र झालो नाही. बंजारांनी त्यांची वेगळी संघटना काढायची, वंजारींनी त्यांची संघटना वेगळी काढायची, धनगरांनी त्यांची वेगळी संघटना करायची. ज्यावेळी राजकारण करायची वेळ येते त्यावेळी समाजकारण करते ती, आणि ज्यावेळी समाजकारण करायची वेळ येते त्यावेळी राजकारण करते ती. ठरवा की कुठंतरी काहीतरी. आपल्याला 1-2 नेता नाही टिपी सर, 100-150 आमदार या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये माझ्या 18 पगड जातीच्या माणसांचे गेले पाहिजेत तर. आणि अरे राजसत्ता आणि राजपाट मागून मिळत नसतो, हक्क अधिकार हातात कटोरा घेऊन मिळत नसतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, कोण होतकरू पोरं असतील त्यांना माझं सांगणं आहे, ज्याला झडपीची स्वप्न पडतात, ज्याला आमदार खासदारकीची स्वप्न पडतात, घरामध्ये जावा आणि त्या भिंतीवरती लिहा. बाबासाहेब म्हणाले, मी नाही म्हणत, बाबासाहेब म्हणाले तुम्हाला राज्यकर्ते जमात बनलं पाहिजे. असंच म्हणाले का हो, तुम्हाला राज्यकर्ते जमात बनलं पाहिजे? कारण त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या मताला लाख मोलाची किंमत दिली. टाटा बिर्ला अंबानीच्या मताला ही तेवढीच किंमत, आणि कोयता घेऊन कृष्णा कोयनेच्या काठावर जाणाऱ्या माझ्या ऊसतोड मजुराच्या मताला ही तेवढीच किंमत. पण या पुढाऱ्यांनी काय केलं माहितीये का? या पुढाऱ्यांनी निवडणुकीचं व्याकरण जमवलं, निवडणुका जिंकण्याचं टेक्निक जमवलं. पण माझ्या गावगाड्यातल्या 18 पगड जातीच्या 12 बलुतेदार, 18 आलुतेदार, भटक्या विमुक्त जाती जमातीचं अंतकरण मात्र यांनी कधी समजून घेतलं नाही. पवार साहेब बोला की, पवार साहेब, मी छोटा कार्यकर्ता आहे. परत माणसं म्हणतील काय पवार साहेबावरच बोलतोय. अरे बोललं पाहिजे ना पवार साहेब, तुम्हाला पंतप्रधान बनायचंय ना. अरे 10च्या पुढे तुमचं संख्याबळ कधी गेलं नाही. गावगाड्यातल्या माझ्या महाराष्ट्रामधल्या छत्रपती शिवरायांची रयत तुम्हाला समजली असते, माझ्या 18 पगड जातीच्या माणसांचं अंतकरण तुम्हाला समजलं असतं तर तुम्ही आतापर्यंत 4 वेळा पंतप्रधान झाला असता. तुम्हाला काय पाहिजे? ह्यांना काय पाहिजे माहितीये का? आपल्या भटक्या विमुक्त जाती जमातीचं जमिनीशी समांतर पाल असतं, पाल. आणि हे जे पाल असतं ना, पाल, आवाज वाढवा, आवाज. काय पाहिजे माहितीये का यांना? यांना काय पाहिजे? यांना पाहिजे आमच्या भटक्या विमुक्त काय म्हणे, आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे. कशातनं मिळालं पाहिजे? ओबीसी मधूनच मिळालं पाहिजे. अरे बाबा मिळत नाही ना ओबीसी मधून तुला आरक्षण. तुम्हाला मागास म्हणून तुम्हाला नाकारलंय, सुप्रीम कोर्टाने नाकारलंय, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने नाकारलंय, 4 राज्य मागासवर्ग आयोगाने नाकारलंय, तरी पण आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे. आता मग एक जळजळीत सत्य आणि वास्तव तुमच्या समोर मांडतो. साहेब आता अभ्यास काय करू? बोललं पाहिजे ना, कुणीतरी बोललं पाहिजे. आपल्या 18 पगड जातीमधला जे आपले व्यवसाय आहेत, धोब्याचा व्यवसाय आहे तुम्हाला माहिती आहे, आमच्या नाभिक बंधूंचा व्यवसाय आहे तुम्हाला माहिती आहे. मग आमचे ही पाटील मंडळी गरीब झाले, ती मान्य आहे, गरीब झाले ती, पण आमच्या या बलुत्यामधला एखादा व्यवसाय त्यांनी स्वीकारलाय का? आहे का उदाहरण एखादं या महाराष्ट्रात? आमच्यावर गरिबी आली म्हणून आम्ही बलुत्याचा आणि आलुत्याचा व्यवसाय आम्ही स्वीकारलाय आहे? अरे आम्ही जन्मानं मागासवर्गीय आहोत, जन्मानं. आमचं मागासवर्गीयाचं डोहाळं तुम्हाला लागले तर काय मिळाले आम्हाला? म्हणे आम्ही ओबीसी मुळे, आम्ही आमच्यावर ही वेळ आल्या आणि ओबीसी मुळे आमचं असं नुकसान झालंय. अरे दादा, ओबीसीचं आरक्षण मिळालं म्हणून आमच्या ओबीसींना 50-50 कारखाना नाही मिळालं.
ओबीसींना आरक्षण मिळालं म्हणून आम्ही 550 तुमचं विधानसभेचं गडकाबीज नाही केलं. ओबीसींना आरक्षण मिळालं म्हणून आम्ही तुमच्या 5-6 लोकसभा ताब्यात नाही घेतल्या. काय मिळालंय ओबीसीला? शिक्षक, पोलीस, एखादा प्रशासकीय अधिकारी, ह्याच्या पलीकडे काय मिळाले हो? बजेटमध्ये तर काहीच मिळालं नाही. 1% सुद्धा बजेट तुम्हा 50-60% लोकांना मिळालं नाही. हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे? हा पुरोगामी महाराष्ट्र आहे? अजिबात नाही. या लोकांना तुम्हाला मला प्रश्न विचारावा लागेल. आता मी गेवराईच्या भूमीमध्ये बोलतोय, चकलांब्याच्या भूमीमध्ये बोलतोय, भगवान बाबाच्या पदस्पर्शानं पवन झालेल्या या भूमीत बोलतोय. याच्याही पलीकडे जाऊन स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांची थाप इथल्या अनेक बुजुर्गांच्या खांद्यावर पडलेली असेल. त्या भूमीमध्ये मी तुम्हाला बोलतोय. आता पंडित नाही. आणि कोण पवार? पवार कोण आहे? पक्ष कुठला आहे? ताईला वगैरे सांगा. आता कोण पवार? काय योगदान त्याचं? कोण आहे? दिलं पत्र तुम्हाला तुमच्या ओबीसी आरक्षणाला पाठिंबा म्हणून पत्र दिलं? विधानसभेमध्ये प्रश्न विचारला का? राजीनामा दिलेला आहे साहेब, पाहिला काय? सगळ्यात पहिलं पत्र दिलंय म्हणून पवार पाटील देशमुख ना? नाही, ही छत्रपती शिवरायांची रयत आहे. या माझ्या महाराष्ट्रामध्ये 150 आमदार आमच्या ओबीसीने एकत्र आलं तर आम्ही 150 आमदार बनवू शकतो. आता काही जण म्हणतील राजकारणावर बोलायला लागले, राजकारणावर बोलायला लागले. संपलं आता. तुम्ही राजकारणाच्या जोरावरच आमचं आरक्षण हिरावलंय ना. अरे आम्ही तुम्हाला निवडून दिलं या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये. अरे तुम्ही एक चकार शब्द आमच्या बाजूने बोलत नाही. आता विचार करावा लागेल, आता ऑडिट करावं लागेल या लोकांना. आणि हे बघा, कोण पक्षामध्ये काम करते त्या कार्यकर्त्यांना माझी कळकळीची विनंती आहे, गुलामीला पण हद्द असते हो. पैरा करायला पण हद्द असते की. किती वेळा पैऱ्याला यांच्याकडे जायचं? अरे तू एकदा अवता घेऊन आमच्या रानात ये. बोललं पाहिजे का नाही बोललं पाहिजे? काय असतं माहितीये का? आता काही लोकांना प्रश्न पडला असेल, हाके सर हे तुम्ही म्हणताय तसं सगळं झालं की आमच्या हातचं कष्ट जाणार आहे का? आमच्या जीवनात लगी परिवर्तन होणार आहे का? परिवर्तन व्हायला निश्चित वेळ लागणार आहे. पण आपल्या पोरांच्या हातामध्ये आपल्या पोरांना योग्य ठिकाणी पाठवायला शिका. एक उदाहरण शेवटचं सांगतो आणि मी माझं मनोगत थांबवतो. साहेब, तुम्ही एक खूप मोठे इंजिनियर आहात. अजून कोण माणसं प्राध्यापक मंडळी वगैरे झालेली आहेत. अजून आपले जज वगैरे कोण झालेले नाहीत. बरोबर आहे का? तर तुम्हाला मी एक शेवटचं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक उदाहरण सांगेन आणि माझं मनोगत थांबवेन. काय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं, आरक्षण लागू केलं. एक दलित समाजातला कोवळा चुनचुनीत पोरगा IAS ऑफिसर झाला म्हणजे कलेक्टर झाला. कलेक्टर झाल्यानंतर बाबासाहेबांनी त्याला घरी बोलवलं. आरक्षणाचा अर्थ म्हणजे काय ते तुम्हाला सांगायचं आहे. आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला घरी बोलवल्यानंतर त्या पोराला प्रश्न पडला, आता एवढा मोठा माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मला घरी बोलवलंय, आता मला काय काम सांगतेत? पोरगं बिचारं टेन्शनमध्ये आलं. पण घरी आल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला 2च वाक्य सांगितली. साहेब काय सांगितले? जेवढी जेवढी माझ्या ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमातीमधले शिक्षक आहेत, डॉक्टर आहेत, वकील आहेत, ध्यान देऊन तुम्ही ऐका. त्या कलेक्टरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, तुझी ही लाल दिव्याची गाडी हम रस्त्यानं तुझ्या ऑफिसला घेऊन जाऊ नको. तर ही गाडी तू ज्या समाजामधून पुढे आलास, तू ज्या गल्लीमधून पुढे आलास, तू ज्या गावामधून पुढे आलास, त्या गावातल्या गल्ली गल्लीमधनं ही तुझी गाडी तुझ्या कलेक्टर ऑफिसकडे जाऊ दे. ही गोष्ट इथं संपली नाही. मग तो मुलगा दबकत दबकत म्हणला, बाबासाहेब असं केल्यानं काय होणार आहे? तर त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याला म्हणाले, ध्यान देऊन ऐका. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, तू ज्या समाजातून पुढे आलास, तू ज्या एरियामधून पुढे जाणार आहेस, त्यावेळी तिथं आडावरती धुणं धुणाऱ्या बायका, सुताराच्या मेटावर काम करणारी माणसं, कुंभाराच्या वाड्यामधला माणूस, गावगाड्यामधला दीनदलित, त्याला काय म्हणेल? बाळा 2 मिनिटं.
बळा बळा त्यावेळी काय म्हणाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याला? बाळानो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याला काय म्हणाले? तुझी ही गाडी हम रस्त्यावरनं न जाऊ देता या गावाच्या गल्ली गल्लीमधून जाऊ दे. त्यावेळी ते पोरग परत भीत म्हणालं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं केल्यानं काय होईल? त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, आरक्षणाच्या माध्यमातून तुला संधी मिळाली कलेक्टर होण्याची, तुला संधी मिळाली कलेक्टर होण्याची. तुझी गाडी लाल दिव्याची ज्यावेळी या गावातून पुढे जाईल त्यावेळी तिथल्या बायकांना, तिथल्या माणसांना, तिथल्या समाजातल्या लोकांना वाटेल आमचाही कलेक्टर झाला बरं का. काय वाटेल? आमचाही एक कलेक्टर झाला, आमच्यातही गुणवत्ता कमी नाही, आम्ही सुद्धा या देशाचे नागरिक आहोत. आता सगळ्याच पोरांना कलेक्टर नाही ना होता येणार, काही ठराविकच पोरांना कलेक्टर होता येईल, काही लोकांना प्राध्यापक होता येईल, काही लोकांना झडपी सदस्य होता येईल, काही लोकांना आमदार होता येईल, काही लोकांना खासदार होता येईल. तुमचं प्रतिनिधित्व तिथं पोहोचलं पाहिजे म्हणून रिझर्वेशनची पॉलिसी, म्हणून आरक्षणाची पॉलिसी. पण आमचं पाटील म्हणतंय आमची 20 एकरावरनं 2 एकरावर आल्या, आम्ही गरीब झालोय. गरिबी हटवण्यासाठी आरक्षण नाही, सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीयांसाठी आरक्षण आहे. गेल्या हजारो वर्षाच्या व्यवस्थेमध्ये माझ्या गावगाड्यामधल्या बलुत्याला, आलुत्याला, माझ्या दीनदलिताला, माझ्या आदिवासीला गावच्या ग्रामदैवताच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश नाकारला. त्या माणसांच्या मनामध्ये या लोकशाहीचं तत्व पर्क्युलेट झालं पाहिजे आणि त्या माणसाला सुद्धा आम्ही या लोकशाहीचे नागरिक आहोत हे विन विन सिच्युएशन त्याच्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे म्हणून रिझर्वेशन आहे. पण ते जरांगे पाटील आणि त्याचं सल्लागार म्हणतात, माळ्याला दिलंय तर आम्हाला कधी येत नाहीत, धनगराला दिलंय तर आम्हाला कधी येत नाहीत. आणि काय म्हणलं, काल परवा एक तज्ज्ञ माणूस आहे बघा, सारखं उठसूट मुलाखती देतोय, म्हणला वंजारी समाज महाराष्ट्रात 0.5% आहे. आणि पुन्हा म्हणला धनगर किती आहेत? म्हणला धनगर 2 नाही तर 3% पुढे नाहीत म्हणला. म्हणला आणि ते जरांगे तर म्हणला आम्ही 60% म्हणला. 60% का? तर यांचं खासदार सगळ्यात जास्त निवडून आलं. बाबांनो, तुम्हाला आम्हाला मतपेटीतनं तुमचा आमचा आवाज दाखवावा लागेल, तुमचे आमचे हक्क अधिकार टिकवावे लागतील, गावगाड्यातल्या सगळ्या लोकांना विश्वास द्यावा लागेल. राजकारणासाठी दंगली घडवून आणणाऱ्या लोकांना त्यांचा जबाब विचारायला लागेल, करारा जबाब. संभाजी महाराज हे योग्य नाही, समथिंग इज रॉंग. काय पाऊस पडतोय राव, त्या विशाळगडावर गेलोय आणि पड पावसात म्हणतोय घर पाडा, मस्जिद पाडा. हा महाराष्ट्र आहे फुले शाहू आंबेडकरांचा? तुम्हाला काय कळलंय? शिवाजी महाराज, शिवाजी महाराजांचे सर्वात जास्त सरदार. जबाबदारीने बोलतोय, कुठल्याही इतिहास तज्ञाला इथं आणा. माझ्या मुस्लिम बांधवामधली लोक होती. सगळ्यात जास्त लढाया शिवाजी महाराजांना कुणाविरुद्ध लढाव्या लागल्या माहितीये? आप्तसखी यांच्या विरोधामध्ये. आम्ही 18 पगड जातींनी छत्रपती शिवरायांचं रयतेचं राज्य निर्माण केलं. हे कुठेतरी समजावून सांगावं लागेल. आपल्या हक्क आणि अधिकाराची आणि स्वाभिमानाची, अभिमानाची लढाई लढावी लागेल. त्यामुळे हे आमदार खासदार चिल्लर माणसं आहेत, चिल्लर. आणि ही कशाला घाबरतात माहितीये का? मताला लय घाबरतात बघा. तुम्ही किती लाखाचा मेळावा घ्या, नाही 2 लाखाचा जुलूस, काय ना काय ना काय ना ती गोळा घालती. मतपेटीतनं ज्यावेळी ही पडतील ना धडा 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 धडा, ही माणसं नाही नाही तुमचं आरक्षण टिकलं पाहिजे, नाही नाही तुम्हाला हे पाहिजे का? बघा, एकदा प्रयोग करून बघा. गावगाड्यातल्या लोकांना कळकळीची विनंती आहे, तुम्ही 18 पगड जातीची माणसं एकत्र या. अरे बाबासाहेबांनी जातीची संघटना नाही निर्माण केली, बाबासाहेबांनी प्रवर्ग निर्माण केला. OBC, VJNT, OBC म्हणून तर एक या. त्यामुळं तुम्ही आम्ही सगळेजण माणसं एकत्रित येऊया. खूप काही बोलता येण्यासारखं आहे, खूप काही गोष्टी तुमच्यासमोर मांडू शकतो, खूप काही बोलता येईल. 10ची वेळ बी ओलांडून परत बोललोय आणि बरंच बोलतोय. आता काय शिक्षक म्हटल्यावर बोलतोय आणि काय वास्तव बोलावं लागतं, रोखोक बोलावं लागतं, ऐकायची तयारी नसली तरी बोलावं लागतं. पण गावगाड्यामधल्या सगळ्या लोकांना माझी कळकळीची विनंती आहे, सत्य असत्याच्या बाजूने, सत्याच्या बाजूने नेहमी राहा. महात्मा ज्योतिबा फुले तरुणांना माझं सांगणं आहे, फुले शाहू आंबेडकर समजून घ्यायचा प्रयत्न करा. नका नका ते काय गाणी बिणी अरे किती बघायचं असते. आपल्या हातात मोबाईल आलाय म्हणून काही पण नका बघू.
आरक्षण म्हणजे काय, का दिलं, कुणाला दिलं, कधी दिलं, विश्वनाथ प्रताप सिंग कोण, मंडल आयोग म्हणजे कोण, महिलांचे काय प्रश्न आहेत, माझ्या बीड जिल्ह्यामध्ये अनेक प्रश्न आहेत. याच्यावर तुम्हाला काम करावं लागेल, आवाज जनतेचा बनावा लागेल. ज्याला आमदार व्हायचंय, ज्याला खासदार व्हायचंय, ज्याला नेतृत्व करायचंय, अरे त्या प्रश्नावर बोलावं लागेल ना तुम्हाला. लोकांच्या अडीअडचणीला जावं लागेल ना. आभाळातनं पडल्यावर कोण आमदार खासदार होत नाही. राजा राणीच्या पोटाला आता राजा जन्माला येत नाही, मतपेटीतून तो जन्माला येतोय. या जनतेचा आवाज तुम्ही बना, तुम्हाला ही जनता डोक्यावर घेऊन नाचेल, एवढा आशावाद मी तुमच्या समोर व्यक्त करतो. आणि बंधूंनो, तुम्ही माझं सगळं शांत मंडळींनी एवढा उशीर झाल्यानंतर सुद्धा माझ्या डाव्या बाजूला, आणि मला इथल्या संयोजकांचं कौतुक करायचंय, इथं राबणाऱ्या लोकांचं कौतुक करायचंय. कारण इकडं माता भगिनी बसलेल्या आहेत. अरे चकलांबा ग्रामपंचायत आहे, अजून नगर परिषद पण नाही. अरे ग्रामपंचायत लेवलला एवढी माणसं, मला वाटतं तालुका लेवल आहे का जिल्हा लेवल आहे. काय या माणसांच्या मनात तुम्ही कॉन्फिडन्स दिलाय माहित नाही. सगळ्या संयोजकांचा आभार. या लेखानं आमदार खासदार व्हावं. माझा नामदार ग, माझा आमदार ग, तिला बिचारीला माहित नसतं आमदार कोण होतो, कधी होतो. पण आमच्या जरांगे पाटलांच्या घरामध्ये लेकरू जन्माला आलं तर त्या माता भगिनी काय म्हणतात माहितीये का, माझा आमदार ग, माझा खासदार ग. आणि आमदार खासदार नाही जमला तर कारखान्याचा डायरेक्टर ग. आणि डायरेक्टरशिप नाही जमले तर जिल्हा बँक आहेच, माझा DCC बँकेचा चेअरमन ग. आणि ते पण नाही जमलं, 5 कोटी 10 कोटी 20 कोटीचा कर्ज बुडव्या माझा झोलर ग. गावगाड्यामधल्या माझ्या 18 पगड जातीने राजा छत्रपती शिवाजी महाराजांची आयडिओलॉजी बाळगावी. गावगाड्यामधल्या माझ्या 18 पगड जातीने रयतेचा राजा छत्रपती शिवाजी, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सगळ्या माणसांनी आदर्श बाळगावा, आयडिओलॉजी बाळगावी. आणि या माणसांनी मात्र सत्तेमधून पैसा, पैशामधून सत्ता, परत पैशामधून सत्ता. मग पवार साहेब, या गावगाड्यामधलं आमचं ओबीसीचं आरक्षण चॅलेंज केलं जातंय, आमचं आरक्षण डावललं जातंय, आमचं आरक्षण हिरावून घेण्याचा घाट या महाराष्ट्रात घातला जातोय. आणि आमचा जाणता राजा शरदचंद्रजी पवार मात्र एक शब्द बोलायला तयार नाहीत. द्या ना उत्तर, बोला ना, हे मागासांचं आरक्षण आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, ज्या घरामधली महिला, परत ध्यान देऊन ऐका सगळी मंडळी, ज्या घरामधली महिला चाऱ्याच्या आणि सरपणाच्या शोधात घर सोडून डोंगराच्या कुशीला जाते, ते घर कधी सुधारलेलं असू शकत नाही. कुणाच्या महिला काम करतात? ऊस तोडावा, कुणी तोडावा ऊस? माझ्या वंजारी समाजाच्या महिलांनी. ऊस कुणी तोडावा? बंजारा समाजाच्या, होलार समाजाच्या महिलांनी. मेंढपाळीचा व्यवसाय कुणी करावा? धनगरांच्या महिलांनी. गावगाड्यामध्ये दिवस उगवल्यानंतर दिवस मावळेपर्यंत तडप